नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, मानिनीताई म्हणतात आता काय करावं मला काहीच कळत नाहीये। म्हणजे आपण शांत राहून हे फक्त बघत राहायचंय का? देवा, हे वादळ कधी संपेल काय माहीत। तर आता नंदिनी म्हणू लागते, नाही आई, हे वादळ कधी संपेल हे नाही माहीत, परंतु एक मात्र सांगते की घराचं छप्पर या वादळात उडून जाणार नाही हे मात्र नक्की। कारण त्यांच्या समोर आम्ही उभे असू, या घरच्या सुना नंदिनी आणि काव्या। असं म्हणत नंदिनी आता काव्याचा हात मागते, तर काव्या नंदिनीच्या हातावर हात देत म्हणते, हो आई, आता अजिबात काळजी करू नका। आता काव्या पुढे म्हणते, या घरच्या सुना ज्यावेळी मुली बनून घराची काळजी घेतात ना, त्यावेळी वसू आत्या आणि रम्यालाही कळेल की कुठल्याही वादळाला आम्ही झुळूक बनून ते वादळ पडतवून लावू शकतो। आता मात्र घरातील सर्वांनाच काव्या आणि नंदिनीचा अभिमान वाटत असतो। अभिमानाने पार्थ, जीवा आणि मानिनीताई या दोघींकडेही पाहत असतात। तर नंदिनी पुढे म्हणते, आणि आमच्या घरावर वाईट नजर करून पाहणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही। मानिनीताई म्हणतात, अगदी खरं आहे आणि तुम्ही करून दाखवाल यावर माझा पूर्ण विश्वास आहे। पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला आता स्वतःची काळजी घ्यायची आहे, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा। कारण आता तुम्ही 2 जीवांच्या आहात। तर आता मिथुन काका म्हणतात, म्हणजे वहिनी टोटल 4 जीव ना? तर मानिनीताई म्हणतात, हो हो। मानिनीताई म्हणतात, या सगळ्या मनस्तापात नंदिनी तुझं अभिनंदन करायचं राहूनच गेलं। नंदिनी, अगं तुझं खूप खूप अभिनंदन, खरंच मी देवाचे आभार मानते। म्हणजे देवाने अचानकच माझ्या ओंजळीत एवढं सुख आणून टाकलंय ना, की खरंच मला काय करू काय नको काहीच सुचत नाहीये, मला जरा भीतीच वाटतेय। तर काव्या म्हणते, आई। मानिनीताई म्हणतात, नंदिनी तुझं खरंच कौतुक आहे बघ। जेव्हा सगळे रिपोर्ट निगेटिव्ह येत होते तेव्हा मात्र तू जराही खचून गेली नाहीस, खंबीर होतीस या सगळ्यासाठी। पण त्या काळात इतकं खंबीर राहणं खरंच खूप अवघड होतं नंदिनी। आता काव्याचेही डोळे पाणावतात। काव्या म्हणू लागते, हो आई, अगदी खरं आहे, ही नंदिनीताई होती म्हणूनच हे सगळं काही करू शकली, परंतु तिच्या जागी मी जर असते तर देवा रे देवा, असं म्हणत काव्या आता रडू लागते। तिलाही अश्रू अनावर होतात। मानिनीताई म्हणतात, हो ग, खरंच नंदिनी तुझं कौतुक करावं तितकं कमी आहे। नंदिनी म्हणते, नाही आई, असं काहीही नाही। आणि तू काव्या कशाला उगाच पडती बाजू घेतेस ग? तू सुद्धा इथे असतीस ना, तरी तू सुद्धा हे सगळं काही निभावूनच नेलं असतं। नंदिनी म्हणते, आणि या सगळ्या लढाईत मी एकटी कुठे होते? तुम्हीच तर सर्वजण माझ्या सोबत होता, तुम्ही मला धीर देत होता आणि म्हणूनच तर हे सगळं काही शक्य झाली आहे। आणि माझे पसारेवाले ते सुद्धा होते ना माझ्यासोबत, माझ्या पावलावर पाऊल ठेवत। आता जीवा इकडे तिकडे पाहू लागतो तर मानिनीताई म्हणतात, जीवा, परंतु जीवा काही लक्ष देत नाही। त्यावेळी मात्र मानिनीताई धपाटा घालत म्हणतात, जीवा, अरे लक्ष कुठे आहे तुझं? तुझं कौतुक करते ती। जीवा म्हणतो, माझ्याबद्दल बोलताय का तुम्ही? नाही, मला तरी वाटलं होतं की या सगळ्यात माझं काही क्रेडिटच नाहीये, असं म्हणत जीवाची मज्जा मस्करी सुरू असते। आता मानिनीताई पुन्हा एकदा एक धपाटा घालतात आणि म्हणतात, काय रे? तर जीवा म्हणतो, अगं म्हातारे, का मारतेस तू मला? सून आल्यावर मुलाला लगेच लांब केलंयस का? देवा, बघतोयस ना माझ्यावर कसा जाच होतोय ते? मानिनीताई म्हणतात, बाई, माझे नुसते नखरे आहेत नुसते जीवा। अरे आता तू मोठा झालायस, बाप होणार आहेस, बाप। बघा आता तरी स्वतःला मोठा झालायस हे समजाव, आणि हो, आत्ताच विचार कर काय ते, नाहीतर बाळ आणि तू एकाच वयाचे वाटाल। तर काव्या म्हणते, हो हो, हे मात्र खरं आहे। तर त्यावर मिथुन काका म्हणतात, वहिनी, मला तर वेगळीच शक्यता वाटते। तर आता पार्थ विचारतो, काय? तर मिथुन काका म्हणतात, नको, जाऊ देत, मला आता बोलायला नको तसं। तर मानिनीताई म्हणतात, काय झाले मिथुन भाऊजी, बोला ना, जे काही बोलायचं असेल ते। तर मिथुन काका म्हणतात, मला तरी असं वाटतं की या दोघींना जुळं व्हायला पाहिजे, म्हणजे अजून मजा येईल। तर काव्या म्हणते, काय? तर आता काव्यासोबत नंदिनी सुद्धा म्हणते, काय बोलताय काका तुम्ही? काव्या म्हणते, हो ना, अगोदरच आमच्या नशिबी जुळ्यांचं दुखणं आलं आहे। मानिनीताई म्हणतात, जुळ्यांचं दुखणं म्हणजे? तर काव्या आणि नंदिनी म्हणतात, हो ना। तर नंदिनी पुढे म्हणते, तसंही आमच्या डिलिव्हरी पुढे मागे असणारच आहेत, म्हणजे घरात 2 बाळं एकत्र येणारच आहेत। म्हणजे एक हसायला लागलं की दुसरं हसायला लागेल, आणि एक रडायला लागलं की दुसरं रडायला लागेल। तर जीवा म्हणतो, आणि एकाला भूक लागली तर दुसरंही जेवायला मागेल। तर पार्थ म्हणतो, एकाने फटके खाले तर दुसऱ्याला फटके खाल्ल्याचं फिलिंग येईल। पार्थ जीवाला विचारतो, आठवतंय ना? तर जीवा पार्थला मिठी मारत म्हणतो, अरे बडे भैया, कसं विसरेन मी?
6वी क ते 10वी ब पर्यंतचा एक्सपिरियन्स आहे माझा. थोडा नाही तर 5 वर्षांचा प्रवास आहे. तर मानिनीताई हसू लागतात. तर काव्य म्हणते, म्हणूनच तर सांगतेय, ऑलरेडीच घरात डबल धमाका आहे, त्यामुळे जुळं नको काका प्लीज, असं म्हणत काव्य हात जोडते. मानिनीताई म्हणतात, बरं राहिलं, पण तुम्ही दोघींनी अजिबातच काळजी करू नका, जे काही होईल ते छानच होईल असं समजा. मानिनीताई देवाला हात जोडत म्हणतात, देवा तुझा सगळ्यांवर लक्ष असतो, सगळ्यांची तुला काळजी वाटत असते आणि तुझा लक्ष या घरावरही आहे. आत्ता जसं तुझं या घरावर लक्ष आहे तसंच कायम राहू देत. आत्ता जसे या घरात आनंदाचे क्षण दिलेस ते क्षण अबाधित राहू देत, असं म्हणत मानिनीताई देवाकडे प्रार्थना करू लागतात. आता मानिनीताई आपल्या दोन्ही सुनांना आणि लेकांना जवळ घेतात. तर मिथुन काका म्हणतात, थांबा थांबा फोटो. तर मानिनीताई म्हणतात, आता फोटो कशाला. परंतु मिथुन काका ह्या चांगल्या गोष्टी मोबाईलमध्ये कॅप्चर करतात, हे आनंदाचे क्षण कायम आपल्या मोबाईलमध्ये आठवण म्हणून ठेवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आता रम्या तर अगदी साडी नेसून तयार असते आणि गळ्यात मंगळसूत्र. आता रम्याचं ते सौंदर्य पाहून विजय रम्याचा हात हातात घ्यायला जातो. त्यावेळी मात्र रम्या विजयचा हात बाजूला करते आणि रागानेच युजलेस असं म्हणते. तर आता विजय म्हणतो, काय झालंय. रम्या म्हणते, काही नाही. तर विजय म्हणतो, एवढी छान दिसते माझी बायको, खरंच खूप छान, ब्युटिफुल. परंतु रम्या मात्र खूप चिडलेली असते. विजय म्हणतो, तू युजलेस कसं का म्हणतेस मला. हे सगळं काही जरी खोटं असलं तरीसुद्धा आपल्या भावना तर खऱ्या आहेत ना, का तू मला सगळं काही खोटं सांगतेस. तर आता लगेच रम्या म्हणते, नाही विजय असं काहीच नाही आहे, तुला असं का वाटतंय. अरे म्हणजे या सगळ्याची मला सवय नाही आहे ना. आणि तसंही आता तर आपलं हे खोटं खोटं लग्न झालं आहे, पण ज्यावेळी आपलं खरं लग्न होईल त्यावेळी तर मी तुझीच असेल ना. तर विजय म्हणतो, हो पण आतापासूनच जर मी तुझा हात हातात घेतला तर काय हरकत आहे. रम्या म्हणते, नाही तसं नाही, पण कसं आहे ना विजय, ह्या सगळ्या गोष्टींची मला तेवढी सवय नाही आहे, सवय व्हायला उशीर लागेल. आणि हो, आत्ताच जर आपण एकमेकांसोबत असे वागत राहिलो तर मग आपल्या लग्नामध्ये नाविन्य असं काय राहणार ना. तर विजय म्हणतो, हो हे सगळं काही तू मनापासून बोलतेस की मला लांब ठेवण्यासाठी. रम्या म्हणते, नाही नाही विजय असं काहीच नाही आहे. अरे तसं जर काही माझ्या मनात असतं तर पार्थने तो जो काही ऑडिओ पाठवला होता त्यावेळी मी तुला मनवण्याचा का प्रयत्न केला असता. त्यावेळी मी तुला मनवलं ना, कारण माझं तुझ्यावर प्रेम आहे. विजय म्हणतो, हो हो ते तर आहेच, असं म्हणत आता विजय रम्याला म्हणतो, काहीच हरकत नाही. रम्या म्हणते, फक्त थोडे दिवस, त्यानंतर तर मी तुझीच आहे ना. विजय म्हणतो, हो. तर आता विजय बाजूला होतो. रम्या विजयला म्हणते, विजय तू जरा माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काढतोस का. मी केस बाजूला करते, तोपर्यंत तू जरा मंगळसूत्र काढ ना. विजय म्हणतो, का, तुझ्या गळ्यात छान दिसतंय, हे शोभून दिसतंय तुला. रम्या म्हणते, नाही नको मला ते टोचतंय. नाही म्हणजे हे आपल्या खोट्या लग्नाचं आहे ना. ज्यावेळी तू आपल्या खऱ्या लग्नाचं मंगळसूत्र स्वतःहून माझ्या गळ्यात घालशील तेव्हा मात्र ते मंगळसूत्र मी रोज कंटिन्यू माझ्या गळ्यात ठेवेन, कधीच मी काढणार नाही. पण आत्ता मला हे मंगळसूत्र काढू देत. आता विजय रम्याच्या या बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि तिला मंगळसूत्र काढण्यासाठी मदत करतो. आता ते मंगळसूत्र विजयच्या हातात असतं. विजय ते मंगळसूत्र रम्याच्या हातात देतो. त्यावेळी रम्या मात्र ते मंगळसूत्र फेकून देते आणि हे सगळं दृश्य विजयने पाहिलेलं असतं. विजय मनाशीच म्हणतो, रम्या होपफुली तू जे काही आता बोलली आहेस ते खरं होऊ देत, नाहीतर, असं म्हणत विजय रागानेच रम्याकडे पाहतो. रम्याचे हे इरादे हळूहळू आता विजयलाही कळू लागलेले असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आशाताई किचनमध्ये काम करत असतात आणि त्याचवेळी वसुआत्या त्या ठिकाणी आलेल्या असतात. वसुआत्या आशाताईंना आवाज येत म्हणतात, आशा मेथीची भाजी कसली निवडत बसली आहेस. त्या काव्याच्या वडिलांनी आंबे आणले असतील ना, म्हणजे ते जे आंबे आणले होते ते आता चांगले पिकले असतील ना, मग त्याचा आमरस कर. आणि मानिनी काल अळू घेऊन आली आहे, त्याच्या अळूवड्या कर. आणि हां, पनीर बटर मसाला सुद्धा कर. तर आशा विचारते, काय. तर आता वसुआत्या म्हणतात, काय काय काय, तोंडाकडे काय बघतेस माझ्या. दुपारी तूच रील बघत होतीस ना, रेस्टॉरंट टाईप, अगदी पनीर बटर मसाला. मग आता ते बनव. माझ्या जावयाला व्यवस्थित जेवण आवडतं, त्यामुळे हे बघ, फुलकेच्या वेळी बनवतेस ना त्यावेळी त्याला वरून तूप दाखवतेस ना, तसं करू नकोस. व्यवस्थित तूप लाव आणि घरचंच तूप वापर. त्या मरतुकड्या नंदिनीसाठी जे काही बेचव जेवण बनवतेस ना तसं जेवण अजिबात बनवू नकोस. विजयरावांना चांगलं चुंगलं खायला आवडतं, त्यामुळे सगळं व्यवस्थित कर आणि मी जे सांगितलं आहे ना तेच कर.
आता आशाताई म्हणतात अजून काय, तर आता वसुआत्या चिडतात आणि म्हणतात अजून काय, म्हणजे मी काही ते जोक सांगतेय का? तर आशाताई म्हणतात तसं नाही वसुताई, अहो कसं आहे ना, या घरात बाकीच्यांना सुद्धा काय आवडतं हे सुद्धा बघावं लागेल ना, त्यांच्या आवडीनिवडीचं जेवण बनवावं लागेल ना. तर वसुआत्या म्हणतात जास्त तोंड चालवू नकोस, मी जेवढं तुला सांगितलंय ना तेवढंच कर. आता त्यावेळी त्या ठिकाणी मानिनीताई आलेल्या असतात आणि वसुआत्यांचं हे बोलणं मानिनीताईंनी ऐकलेलं असतं. मानिनीताई म्हणतात काय काय झालं काय, तर आशाताई म्हणतात अळूवडी, आमरस, पनीर मसाला असं काही सगळं करायला सांगतायत या त्यांच्या जावयासाठी. वसुआत्या चिडतात आणि म्हणतात त्यांच्या या घरचा जावई आहे कळलं ना. तर आता मानिनीताई आशाला म्हणतात आशा तू बाहेर जा, मी बघते, पटकन जा असं म्हणत आता आशाताईंना तिथून जायला सांगतात. आणि आता मानिनीताई वसुआत्यांच्या समोर उभ्या असतात आणि रागानेच त्यांच्याकडे पाहत असतात. आता मानिनीताई वसुआत्यांना विचारतात काय झालंय, कशाला चिडचिड करताय. तर वसुआत्या म्हणतात चिडचिड करताय म्हणजे चिडचिड करू नाही तर काय करू सांग ना. अगं या घरचा जावई पहिल्यांदा या घरी आलाय, मग त्याच्या आवडीनिवडी जपायला नको का, त्याच्या आवडीचं जेवण घरात बनायला नको का. आता मानिनीताई म्हणतात सॉरी वसुताई, परंतु आता मला हे बोलावं लागतंय. घरच्या जावयाचे लाड तेव्हाच करतात जेव्हा जावई पाहुणचारासाठी घरी येतो. हे तर घर जावई आहेत, मग घर जावयांना का वेगळी ट्रीटमेंट द्यायची आहे, नाही का. आणि म्हणूनच या घरात इतरांसाठी जो स्वयंपाक होईल ना तोच त्याच्यासाठीही होईल. आणि आता आजच लग्न करून या घरात ते पहिल्यांदा आले आहेत, म्हणून त्यांच्यासाठी गोड पदार्थ नक्कीच व्हायला हवा. त्या दोघांसाठी मी स्वतः काहीतरी गोड बनवते. पण वसुताई तुम्ही खाऊ नका कारण तुम्हाला शुगर आहे ना, असं म्हणत मानिनीताईंनी वसुआत्यांना चांगलाच टोमणा मारलेला असतो. वसुआत्या म्हणतात वा वा, म्हणजे माझी शुगर तेवढी तुमच्या बरोबर लक्षात असते. पण याआधी घरात काय काय घडलं हे मात्र बरोबर विसरले असशील नाही का मानिनी. अगं या अगोदर ती काव्या ज्यावेळी घराबाहेर गेली होती आणि पहिल्यांदा ज्यावेळी ती घरात आली त्यावेळी मटण करू की चिकन करू असं म्हणत तू आणि विक्रम घरभर नाचत होता. आणि ती नंदिनी ती ज्यावेळी घरी परत आली तेव्हा तर काय गाव जेवण घालायचं बाकी ठेवलं होतं तुम्ही. पण या दोन्ही वेळेला माझ्या आणि रम्याच्या आवडीनिवडी काय आहेत याचा विचार सुद्धा तुमच्या मनात आला नाही का, असं म्हणत वसुआत्या मानिनीताईंना खूप नको त्या गोष्टी सुनावत असतात आणि त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत असतात. जाऊ देत का मानिनी, बोलण्यात काही अर्थच नाही, बोलून तरी काय उपयोग आहे, कारण तो माझा जावई आहे ना. येऊ देत, विक्रमला येऊ देत, मग मी बघते. मानिनीताई म्हणतात खरंच तुम्ही विक्रमच्या येण्याची वाट बघताय का, म्हणजे खरंच तुम्हाला असं वाटतंय का की विक्रम या क्षणी या घरात हवे होते आणि ते जर इथे असते तर तुम्हाला वाटत नाहीये का विजयरावांची त्यांनी उलटी वरात काढली असती. तर आता वसुआत्या म्हणतात का हे घर काय फक्त तुमचं आहे मानिनी. नाही मला मान्य आहे की मी आणि रम्या तुम्हाला कोणालाच आवडत नाही, पण मानिनी रम्या आणि विजयराव यांनी रीतसर लग्न केलं आहे, अरे समोर तरी त्यांचं अभिनंदन करायचं ना. पण नाही ना, तेही तुम्हाला कोणालाच जमलं नाही. तर आता मानिनीताई वसुआत्यांना प्रश्न करत म्हणतात तुम्ही केलत का वसुताई, नंदिनी आणि जीवाचं अभिनंदन केलत का वसुताई, बोला ना. आता मात्र वसुआत्यांची बोलतीच बंद होते. त्यावेळी मानिनीताई त्यांना सुनावत म्हणतात टाळी दोन्ही हाताने वाजते वसुताई, ही गोष्ट विसरू नका. आणि वसुताई विजयराव चांगले आहेत असं मला अगदी मनापासून वाटत होतं, परंतु आज त्यांनी जे काही केलंय त्यानंतर माझा तर त्यांच्यावरचा विश्वासच उडाला आहे आणि ते चांगले आहेत असं मी तरी नाही म्हणू शकत. शिवाय विजयराव आणि पार्थ या दोघांचंही एकमेकांशी पटत नाही आणि तसंच विक्रमना सुद्धा विजयराव अजिबातच आवडत नाहीत. तरीही मी काही बोलले का नाही ना, शांत राहिले. पण हो आता एक गोष्ट सांगते, या घरात माझ्या दोन्ही सुना गरोदर आहेत, त्यामुळे या घरचं वातावरण या घरचा आनंद हा कायम तसाच राहायला हवा. जर का तुमच्या या रम्या आणि विजयने काही कुरघोडी केली आणि त्यामुळे माझ्या या दोन्ही सुनांना आणि त्यांच्या होणाऱ्या बाळाला जर काही त्रास झाला मग मी काय करू शकते हे तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही वसुताई. तर त्यावेळी वसुआत्या विचारतात ही वॉर्निंग आहे की विनंती. तर त्यावेळी मानिनीताई हसतच म्हणतात तुम्हाला जे काही समजायचे ते समजा, मला काही फरक पडत नाही. तसंही वसुताई मी विनंती केली आणि तुम्ही त्या विनंतीचा आदर ठेवणार आहात का, कारण मी जरी विनंती केली तरी तुम्ही त्याला जुमानत नाही हे मला चांगलंच माहीत आहे. आता मी जे काही सांगते ना ते फक्त लक्षात ठेवा आणि हो तुमच्या जावयाला सुद्धा हे सगळं काही सांगा.
सॉरी विसरूनच गेले, घर जावई ना? नक्की सांगा. आता वसुआत्या रागानेच मानिनीताईंकडे पाहतात आणि म्हणतात मानिनी, परंतु मानिनीताई सुद्धा काही आता वसुआत्यांचं बोलणं ऐकून घेत नाहीत. आता मानिनीताई आशाला आवाज देत म्हणतात, आशा, मेथीचीच भाजी कर ग, असं म्हणत मानिनीताई तिथून निघून जातात. तर इकडे वसुआत्या रागानेच म्हणतात, विनंती किंवा वॉर्निंग. मानिनी, आत्ता मला कळालं, म्हणजे तू नक्कीच घाबरलीस माझ्या जावयाला, असं म्हणत आता वसुआत्या हसू लागतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, नंदिनी काव्याच्या रूममध्ये आलेली असते आणि पार्थने लावलेलं ते पोस्टर पाहते आणि म्हणू लागते, अरे वा, अगं किती छान आहे, हे फक्त पार्थच करू शकतात. तर काव्य म्हणते, नाही, असं काहीही नाही, जीवा काय काय करू शकतो हे तर तुला चांगलंच माहीत आहे. त्यावेळी नंदिनी लाजू लागते. नंदिनी म्हणते, हो, हे मात्र अगदी खरं आहे, जीवा म्हणजे डोहाळे लागण्या अगोदरच डोहाळे पुरवणारा नवरा आहे. नंदिनी काव्याला म्हणते, तुला सांगू, काल त्यांनी रात्री डेट प्लॅन केली होती आणि त्यांनी माझ्यासाठी वडापाव आणला होता, माझा सगळ्यात आवडता वडापाव, आणि तेव्हापासून मला फक्त वडापावच खावासा वाटतोय. काव्या म्हणते, काय? काव्य म्हणते, तू तर भारीच निघालीस ताई, म्हणजे माझी प्रेग्नेन्सी न्यूज अगोदर कळाली, परंतु डोहाळे मात्र तुझे अगोदरपासून चालू झाले आहेत. तर नंदिनी म्हणते, हो ना, प्रत्येकाची प्रेग्नेन्सी वेगवेगळी असते असं आई म्हणायची, असं म्हणत दोघीही खूप खुश असतात. आता नंदिनी जुन्या आठवणी सांगत काव्याला म्हणते, तुला आठवतं आपण ज्यावेळी लहानपणी आजोळी जायचो त्यावेळी आजोबांची ती आमराई, म्हणजे आजोबांनी सगळ्या आमराईमध्ये एकसारख्याच आंब्यांची झाडं लावली होती, पण प्रत्येक झाडाचा बहर मात्र वेगळा होता. तर काव्य म्हणते, हो ना, अगदी खरं आहे. आता काव्य आठवणी सांगत नंदिनीला म्हणते, ताई, तुला आठवतं का, आपल्या आईने सुद्धा एक झाडं लावलं होतं, परंतु त्या झाडाला सगळ्यात आधी कैऱ्या यायच्या, आणि ताई, आपल्या दोघांचं आवडीचं एक झाड होतं, आठवतंय का तुला? नंदिनी म्हणते, हो, आठवतंय ना. तर काव्य म्हणते, पण त्या झाडाला सगळ्यात शेवटी फळ लागायचं, पण तू ते फळ मात्र किती छान आणि रसाळ असायचं ना. तर नंदिनी म्हणते, ह्या सगळ्या आठवणी अजूनही तशाच जाग्या आहेत, पण खरं सांगू का काव्या, आपल्या बाबतीतही तसंच असतं, म्हणजे प्रत्येकीला ऊन, वारा, पाऊस, सावली ह्या प्रत्येक गोष्टी जरी मिळाल्या तरी फळ हातात येईपर्यंत प्रत्येक बाईचा, प्रत्येक व्यक्तीचा प्रवास हा वेगळाच असतो. बाळ येण्यासाठी मी इतकी अधीर झाली आहे ना, की मला असं वाटतंय की माझं बाळ बहुतेक लवकरच येणार आहे. आता या दोघींच्याही प्रेग्नेन्सी न्यूजमुळे दोघीही खुश असतात. काव्यही खूप खुश असते. काव्य म्हणू लागते, ताई, अगं खरंच किती छान मज्जा येणार आहे ना, म्हणजे बघ ना, तुझी प्रेग्नेन्सी न्यूज ऐकल्यापासून मी सुद्धा खरंच खूप खुश आहे, मी सुद्धा एक्सायटेड आहे, मला सुद्धा प्रेग्नेन्सी आवडायला लागली आहे, खरंच जाम एक्सायटेड आहे मी. ताई, अगं आपण लहानपणी असताना ट्रिपवर जायचो ना, तेव्हा जशी एक्साइटमेंट असायची ना, तशीच एक्साइटमेंट आत्ता सुद्धा आहे मला, म्हणजे आपण दोघी एकत्र ट्रॅव्हल करणार आहोत, एकत्र मजा करणार आहोत. ताई, तू आज मला एक प्रॉमिस कर. तर नंदिनी विचारते, काय ते तर सांग. तर काव्य म्हणते, हातावर हात तर ठेव. तर नंदिनी लगेच हातावर हात ठेवत काव्याला प्रॉमिस करायला घेते. तर काव्या नंदिनीला म्हणते, ताई, आजपासून तू तुझी प्रेग्नेन्सी छान एन्जॉय करशील, तू आनंदात राहशील, तू तुझ्या सुखदुःखाच्या सगळ्या गोष्टी माझ्याशी शेअर करशील. तर नंदिनी म्हणते, हो नक्की. तर काव्य म्हणते, माझाही त्रास समजून घेशील ना ग. तर आता मात्र नंदिनी म्हणते, नाही, अजिबातच नाही, असं म्हणत तिला चांगलाच धपाटा देते. तर काव्य म्हणते, ताई सारखा, असं म्हणत आता ती हसू लागते. तर आता नंदिनी म्हणते, काव्या तू पण ना. तर काव्या नंदिनीला म्हणते, हो, पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बाळाने तुझ्या पोटात लाथ मारली की सगळ्यात आधी. तर नंदिनी म्हणते, हो, तुलाच सांगेन. तर नंदिनी काव्याला म्हणते, आणि तू सुद्धा बाळाने पोटात केक मारले की त्याला सांगायचं. तर काव्या म्हणते, हो, मी असंच सांगेन. मावशीला सांगू का, असं म्हणत दोघीही छान स्वप्न रंगवत असतात, आपले हे क्षण आनंदात घालवत असतात. तर काव्या म्हणते, मला तर माहीतच आहे, मावशीचं नाव काढलं की मग मात्र माझं बाळ शांत. काव्या नंदिनीला म्हणते, ताई, आपलं आयुष्य आपल्याला कुठे घेऊन आलंय बघ ना, म्हणजे अगोदर आपण सख्या बहिणी होतो आणि त्यानंतर पक्क्या जावा झालो, आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आई होण्याचा प्रवास सुद्धा अगदी एकत्रच आहे. खरंच युनिव्हर्स सुद्धा काही कमाल आहे ना. तर नंदिनी म्हणते, हो आहेच, अगदी खरं आहे. नंदिनी म्हणते, मला तरी असं वाटतं की आपण जे ठरवतो ना तेच आपल्या बाबतीत होत असतं. म्हणजे बघ ना काव्या, ज्या घरात 2 भाऊ 2 जावा एकत्र संसार करू शकत नाही, तिथे आपलं घर म्हणजे अगदी गोकुळासारखं नांदतंय. नंदिनी हात जोडत म्हणते, बस, आता देवाकडे एकच प्रार्थना आहे की या गोकुळावर कोणतंच संकट येऊ देऊ नकोस, कोणत्याच संकटाची चाहूल लागू देऊ नकोस.
तर काव्य म्हणते, ताई अगं कितीही काही झालं, कितीही वादळ आली तरी आपण दोघी उचलून धरू ना, कुठला तो डोंगर. तर आता नंदिनी म्हणते, ए काय चाललंय तुझं. पर्वत, गोवर्धन पर्वत. तर काव्य म्हणते, हा तेच गोवर्धन पर्वत असा उचलून धरू, त्यामुळे टेन्शन नको घेऊस तू. आणि आता तर तू काळजीत करू नकोस, माझ्यात एक वेगळी एनर्जी, एक वेगळं चैतन्य आलेलं आहे. त्यामुळे आता फक्त एकच की आपण आपली प्रेग्नेन्सी एन्जॉय करूयात, दोघींनीही एकत्र खूप मज्जा करूया. तर नंदिनी म्हणते, हो नक्कीच. तर काव्य नंदिनीला म्हणते, एकीकडे माझं IASचं पुस्तक आणि दुसरीकडे मी माझं आई पण सांभाळेन. तर नंदिनी काव्याला म्हणते, आणि मी एकीकडे माझं बाळ आणि दुसरीकडे आनंद निवास. तर नंदिनी म्हणते, 1 मिनिट, तुझी डिलिव्हरी माझ्या अगोदर असेल ना 1 महिना, म्हणजे माझ्या बाळाला छोटूसा दादा किंवा ताई मिळालेली असेल. काव्या तू काळजी करू नकोस, आपण दोघींनी एकत्र छान सांभाळूया सगळ्यांनाच, आणि हो आपल्या बाळांना सुद्धा. आणि तू अजिबात काळजी करू नकोस, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या वादळाला सुद्धा अडवायचं आहे. तर काव्या म्हणते, अडवूया वगैरे काही नाही, ते जर वादळ असतील तर आपण चक्रीवादळ होऊयात, ती जर भूत असतील तर आपण पंचमहाभूत होऊयात. त्या रम्याला तर आता असं म्हणत काव्या रागाने सुटते. तर नंदिनी म्हणते, हळू जरा हळू, आता बाळ आहे तुझ्या पोटात, त्यामुळे ही गोष्ट विसरून चालणार नाही. काव्या मला असं वाटते की एवढा त्रागा करून घेण्यापेक्षा आपण त्यांना स्मार्टली धडा शिकवूया, आणि जे काही करायचंय ना ते आपण दोघींनी मिळून करूयात. तर काव्या म्हणते, येस ताई, आजच त्या दोघांचं लग्न झालंय ना, आजच त्यांचा पहिला दिवस आहे लग्नाचा, तोही देशमुख हाऊसमध्ये. रम्याचं षडयंत्र आहे ना हे सगळं, मग आता हे तिच्यावरच फिरवलं तर नंदिनी म्हणते, म्हणजे मी जो विचार करते तोच तू करतेस ना. तर काव्या म्हणते की हो. नंदिनी म्हणते, ठरलं तर मग कधी काळी रम्याने जे काही केलं होतं आपल्यासोबत तेच आपण आत्ता करायचं रम्यासोबत. तर काव्य नंदिनीला म्हणते, क्या बात है ताई, आता त्या रम्या आणि विजयला कळेल त्यांचं लग्नानंतर प्रेम नाही तर लग्नानंतर गेम स्टार्ट होणार आहे. तर नंदिनी म्हणते, तो पण आज रात्रीच. तर काव्य म्हणते, येस, असं म्हणत दोघींनी छान प्लॅन आखलेला असतो. नंदिनी आता जुईशी फोनवर बोलत म्हणते, हो तू सुद्धा तुझी काळजी घे, आपण लवकरच भेटूया, आणि भेटल्यावर तुला मला एक गुड न्यूज द्यायची आहे जुई. हो चल बाय बाय, असं म्हणत आता नंदिनी फोन ठेवते आणि जीवाला हाक मारते आणि म्हणते, जीवा. परंतु जीवा काही ओ देत नसतो. नंदिनी म्हणते, कुठे गेले ते. आणि त्याचवेळी जीवा रडण्याची ॲक्टिंग करत अगदी लहान मुलासारखा आता बेडवर येऊन लोळत असतो. तर आणि नंदिनी हे पाहून हसू लागते. नंदिनी म्हणते, जीवा काय हे, अहो आपल्या बाळासारखं काय करते तुम्ही. जीवा आता तुम्ही मोठे झाला आहात आणि तुम्ही बाबा होणार आहात, कळतंय का तुम्हाला. जीवा मात्र अगदी तोंडात बोट घालून लहान मुलांची ॲक्टिंग करत असतो, छान लहान मुलांचा गेटअप केलेला असतो. आता नंदिनी म्हणते, ओ रे माझ्या बाळा, जास्त रडायला येतंय का. जीवा काय चाललंय, आता तुम्ही बाबा होणार आहात. तर आता जीवा अगदी लहान मुलाच्या आवाजातच म्हणतो की माझं वय फक्त 5 इयर आहे. नंदिनी म्हणते, जीवा काय चाललंय ते नखरे. तर जीवा म्हणतो, मग काय झालं, हेच तर माझं शहाणपणाचं लक्षण आहे. नंदिनी म्हणते, हो का, ते कसं. तर जीवा म्हणतो, मी शाळेत असताना मी एक गोष्ट ऐकली होती आणि वाचलीही होती, लहानपण दे ग देवा, मोंगी साखरेचा रवा. तर नंदिनी म्हणते, अरे वा. जीवा नंदिनीला म्हणतो, म्हणजे काय असतं, आपण जसजसे मोठे होत जातो तसं आपण आपलं लहानपण विसरत जातो. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीत हसणं, प्रत्येक गोष्टीचं कुतूहल वाटणं, एकमेकांचं कौतुक करणं, आणि हे सगळं काही आपण मोठे होतो त्यावेळी सोडून देतो आणि एकमेकांबद्दल राग, द्वेष, मत्सर, ईर्ष्या याच गोष्टी आपल्या मनात घर करून असतात ग. तर नंदिनी म्हणते, अच्छा, म्हणूनच तुम्हाला आता लहान बाळ व्हावंसं वाटलं का. तर जीवा म्हणतो, मग काय, म्हणजे हे बघ, आता आपल्या घरी बाळ येणार आहे, आपलं स्वतःचं बाळ, आणि मग जसे आपण त्याच्यासमोर वागणार तसंच ते आपल्यासोबत वागणार आहे. त्यामुळे माझं तर ठरलं आहे की मी आता अजिबात शहाण्यासारखा वागणार नाही, तर मनसोक्त अगदी वेडेपणा करणार आहे. म्हणजेच माझा हा वेडेपणा आपल्या बाळापर्यंत पोहोचेल आणि मग आपल्या बाळात माझे गुण उतरतील. आता जीवाचं हे बोलणं ऐकताच नंदिनी धक्क्याने म्हणते, काय तुमचे गुण, नको नको, असं म्हणत नंदिनी हात जोडत म्हणते, अहो बाळामध्ये तुमचे जर गुण उतरले ना तर ते बाळ सुद्धा अगदी घरभर पसारा करतच फिरेल. आणि मी तुम्हाला अगोदरच सांगितलं आहे ना की मी 2-2 जीवा नाही झेलू शकणार. तर जीवा म्हणतो, 2-2 जीवा, तुला कशी खात्री आहे की मुलगाच होईल म्हणून. जेव्हा जेव्हा तू बोलतेस ना तेव्हा तेव्हा तुझ्या तोंडात मुलगाच येतो. तर नंदिनी म्हणते, नाही हो, तसं काही नाहीये, इनफॅक्ट मलाही चालेल छोटी नंदिनी असलेली
आणि तिच्यातसुद्धा अगदी माझेच गुण असायला हवेत. तर जीवा म्हणतो हां, म्हणजे तीसुद्धा तुझ्यासारखीच माझी फिरकी घेणार तर ठीक आहे, काही हरकत नाही, मुलीसाठी काय पण, असं म्हणत जीवा मुलीसाठी अगदी वेडा झालेला असतो. आता नंदिनी जीवाचा हात हातात घेते आणि जीवाला म्हणते, जीवा तुम्ही खुश आहात ना? तर जीवा म्हणतो, प्रचंड खुश आहे मी आणि या सगळ्याचं क्रेडिट फक्त तुला जाते. आता नंदिनीचे डोळे पाणावलेले असतात, तिच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात. कित्येक दिवसानंतर तिचं स्वप्न पूर्ण होत असतं. आता नंदिनी रडतच जीवाला मिठी मारते. तर जीवा म्हणतो, अरे वेडाबाई, काय झालंय? झाले का डोळ्यातील नळ सुरू झाले? तर आता नंदिनी जीवाला धपाटा घालते. जीवा म्हणतो, नाही म्हणजे तू सुद्धा खुश आहेस ना? तर नंदिनी म्हणते, हो मी सुद्धा खूप खुश आहे. आपण दोघं आई बाबा होणार हे जगातील सगळ्यात भारी फिलिंग आहे माझ्यासाठी. जीवा तुम्हाला आठवतंय ना की या सगळ्यासाठी आपण काय काय केलं आहे? निराश झालो, हताश झालो. तर जीवा नंदिनीला म्हणतो, पण आशा नाही सोडली. नंदिनी म्हणते, आणि जेव्हा आशा सोडली त्यावेळी जुई भेटली आपल्याला एका ऊर्जाच्या रूपात. तर जीवा नंदिनीला म्हणतो, आई शपथ, जुई तर कम्प्लिटली निघूनच गेली होती माझ्या डोक्यातून. पण नंदिनी, तिला माहीत आहे का की आपण दोघं आई बाबा होणार आहोत? नंदिनी म्हणते, नाही, मगाशी तिचा फोन आला होता. तर जीवा म्हणतो, मग तू तिला सांगितलंयस का? नंदिनी म्हणते, नाही, पण मी तिला हिंट दिली आहे. तर जीवा म्हणतो, पण नंदिनी, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का? ही मुलगी आपल्यासाठी लकी चार्म ठरते आहे. नंदिनी, अगं ती एवढीशी नकटी आहे पण किती हुशार आहे ना? तुला आठवतंय का, तुला चक्कर येण्याअगोदर ती म्हणाली होती, इतक्या लेकरांना वाचवणारी बाई स्वतः आई झाल्या बिगर राहील का? तर आता नंदिनीला हसू येतं. नंदिनीला जुईचं बोलणं आठवतं. जुईचे प्रत्येक शब्द नंदिनीला आठवत असतात. जुई म्हणालेली असते, तू आई होशील आणि ते सुद्धा बेस्ट आणि नंबर 1. तर नंदिनी म्हणते, खरंच आपण आई बाबा होणार याचं क्रेडिट तिलाच द्यायला हवं. तर जीवा म्हणतो, हो, आणि गुरुजींना सुद्धा. नंदिनी म्हणते, गुरुजी ते कसं काय? तर जीवा म्हणतो, तेच तर मला म्हणाले होते, डुकरी कळ दूर कराल तेव्हाच फळ मिळेल. तर त्यावेळी नंदिनी जीवाला धपाटा घालते आणि म्हणते, जीवा कशाला टिंगल करताय त्यांच्या वयाचा तरी भान ठेवा. तर नंदिनी जीवाला असं बोलतात. जीवा म्हणतो, मी फक्त मस्करी करतोय, मी त्यांच्यासमोर जाऊन असं काही बोलणार आहे का? नंदिनी म्हणते, तुमच्यावर अजिबात भरोसा नाही. तर आता नंदिनी जीवाला म्हणते, परंतु गुरुजींचा संकेत अगदी बरोबर होता, म्हणजे आपण इतक्या सगळ्यांची दुकळी कर बाजूला केली आणि म्हणूनच तर आपल्याला मिळालेलं हे फळ आहे. तर आता जीवा म्हणतो, हो, या गोष्टीवर तर माझा विश्वास बसला आहे की जर आपण एखाद्याचं दुःख बाजूला केलं आणि आपण जर दुसऱ्याचं दुःख बाजूला केलं तर मग आपल्यालाही आनंद मिळतोच आणि आपल्याला सुद्धा असंच फळ मिळतं आणि आपल्या आयुष्यात सुद्धा चांगलं होतं. नंदिनी म्हणते, हो अगदी खरं आहे, पण आता हो, तुम्ही दिलेले सगळे शब्द आता तुम्हाला पूर्ण करायचे आहेत. हा, तुम्ही मला म्हणाला होता की मरीन ड्राईव्हला फिरायला जाऊया, आईबाबांच्या या फेसवर आपण गप्पा मारूयात. आता जीवा गाल पुढे करत म्हणतो, आणि हे कधी पूर्ण करणार? तर आता नंदिनी जीवाच्या गालावर केस करत म्हणते, हे बाळाच्या होणाऱ्या बाबांसाठी, बाळाकडून. तर त्यानंतर जीवा म्हणतो, चकाचक बाईकडून सुद्धा तिच्या नवऱ्यासाठी देऊन टाक. त्यावेळी मात्र नंदिनी जीवाला एक चांगलाच बुक्का देते आणि म्हणू लागते, आता जास्त लाडात यायचं नाही या जीवा, आता काही महिन्यांसाठी मेंटेन सेफ डिस्टन्स. तर आता जीवा म्हणतो, ते सगळं ठीक आहे, पण जरी आपण आई बाबा झालो तरी आपण जीवांदिनी आहोत हे मात्र विसरायचं नाही. म्हणजे काय आहे ना, सगळ्याच आईबाबांचं असंच होतं, ज्यावेळी ते आई वडील होतात त्यावेळी मात्र ते कपल आहेत हे विसरूनच जातात आणि मग मात्र गजऱ्यांची जागा डायफर घेतात आणि नवरा बायको डिवायडेड होऊन जातात. नंदिनी म्हणते, ते तर सगळ्यांच्याच बाबतीत होतं, सगळ्या कपलच्या बाबतीत असंच होतं, शास्त्रच आहे ते. तर जीवा म्हणतो, असू देत, पण आपण तसं होऊ द्यायचं नाहीये. आपण बाळाच्या सोबतीने सगळे मोमेंट सुद्धा जगायचे आहेत. आणि त्याचवेळी तिथे काव्य आलेली असते. आता जीवाचं हे रूप पाहून काव्याला मात्र हसायला येत असतं. तर नंदिनी म्हणते, अहो हो, पण अगोदर बाळ तरी येऊ देत. तर त्यावेळी काव्या लहान मुलांच्या आवाजातच बोलत म्हणते, आई बाबा आत येऊ का? तर जीवा नंदिनीला विचारतो, काय आता हे कुठलं नवीन बाळ? नंदिनी जीवाला धपाटा घालत म्हणते, गप्प बसा, हा काव्या आली आहे, काव्या ग ये ग, असं म्हणत नंदिनी काव्याला पुढे बोलावून घेते. काव्या मात्र खूप हसू लागते. आता काव्या जीवाला विचारते, काय बाबा, बाळाला टीट लावायची आत्तापासून प्रॅक्टिस करताय वाटतं. तर जीवा म्हणतो, नाही, ही सकाळपासून माझी नजर काढते. आता मात्र नंदिनी पुन्हा एकदा जीवाला धपाटा देते, कारण जीवाची मज्जा मस्करी काही संपत नसते. काव्याला आता नंदिनी म्हणते, ते जाऊ देत, मला सांग आपला प्लॅन कुठपर्यंत आलाय? तर काव्या म्हणते, झाली तयारी, सगळी झाली आहे, असं म्हणत त्या दोघी प्लॅनबद्दल बोलत असतात. जीवा मात्र त्या दोघींकडेही पाहत काय बोलतायत हे ऐकण्याचा प्रयत्न करतो, पण त्या दोघी पोरी सांगतील तर खरं ना. आता जीवा विचारतो, काय काही महत्त्वाचं आहे का? तर नंदिनी म्हणते, हो,
टॉप सिक्रेट आहे. तर जीवा म्हणतो आताच तर आपलं एक मिशन कंप्लीट झालंय, तुमचं काही दुसरं मिशन चालू आहे का? तर काव्या म्हणते हो. असं म्हणत काव्या काही सांगायला तयार नसते ना नंदिनी म्हणते जा तू दरवाजा वाजवायला घे. तर काव्या म्हणते हो आलेच. असं म्हणत काव्या तिथून निघून जाते. तर जीवा म्हणतो काय चाललंय तुमचं, कळेल का मला? नंदिनी म्हणते कळेल, सगळं कळेल, पण जा अगोदर तोंड धुवून या आणि मला भूक लागली आहे. आता जीवा म्हणतो माझ्या तोंड धुण्याचा आणि हिच्या भूक लागण्याचा काय संबंध आहे? जीवाला तर काहीच कळत नाही आणि ही काव्या आणि नंदिनी या सगळ्याचा पत्ताही लागू देत नाही. आता ठरल्याप्रमाणे काव्या इथे विजय आणि रम्याच्या रूमचा दरवाजा वाजवू लागते आणि रम्याला आवाज देत म्हणते रम्या. तर आता रम्या विजयला म्हणते विजय जरा बघ ना, आवाज येतोय ना तुला? तर विजय म्हणतो हो. असं म्हणत आता विजय दरवाजा उघडायला जातो. आता काव्या आतमध्ये येत म्हणते हाय सॉरी मी तुम्हाला दोघांना डिस्टर्ब केलं, पण सॉरी रम्याने मला आणि पार्थला जितकं डिस्टर्ब केलं होतं तितकं मात्र मी तुम्हाला डिस्टर्ब करणार नाही. असं म्हणत आता काव्या हसतच मस्करीतच त्यांची शाळा घेत असते. द्या टाळी, परंतु दोघेही काही टाळ्या देत नाहीत. काव्या म्हणते नाही का, राहिलं. तर आता विजय काव्याला म्हणतो तू आमच्याच रूममध्ये येऊन रम्याशी काय बोलतेस, तेही लग्नाच्या पहिल्या दिवशी आणि तेही तिच्या नवऱ्याच्या समोर. आता मात्र इथे रम्याला हसायला येत असतं. तर काव्या म्हणते तर मग तिच्याच लग्नाच्या दिवशी तिच्याच नवऱ्याच्या समोर तिच्या गळ्यात मंगळसूत्रही नाही आहे. आता मात्र रम्याच्या लक्षात येतं की आपण मंगळसूत्र काढून फेकलेलं आहे. तर आता काव्या विजयला प्रश्न करत म्हणते ते चालतं? असं म्हणत आता काव्याने विजयची बोलती बंद केलेली असते. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं काव्या सर्वांना एकत्र बोलावते आणि चौकही प्लॅन करत. आता काव्या त्यांना म्हणते की रम्याने खरंच लग्न केलंय की ती नाटक करते हे आपल्याला आत्ता कळेल. असं म्हणत आता काव्याच्या हातात 2 हार असतात आणि त्याचवेळी रम्या त्या ठिकाणी आलेली असते. आता रम्या आणि विजय तिथे येताच काव्या त्यांना म्हणते अगं आम्ही तर तुमचं लग्न बघायला नव्हतो, म्हणूनच आता हे लग्न रितसर होऊन जाऊ देत. तर नंदिनीच्या हातामध्ये अक्षतांचं ताट असतं. तर नंदिनी म्हणते मी अक्षता आणल्या आहेत. तर जीवा म्हणतो मी मंगलाष्टक म्हणणार आणि गुरुजींची भविष्यवाणी म्हणजे पार्थच्या हातात मंगळसूत्र असतं. तर आता पार्थ म्हणतो मी तर मंगळसूत्र सुद्धा आणलं आहे. आता मात्र रम्याला सगळ्यात मोठा धक्का बसतो. तर आता रम्या आणि विजय या दोघांचं खरं लग्न ही चौघही कशा प्रकारे लावतील आणि यांचं पितळ कशा प्रकारे उघड पडेल हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.